रोज योगा केला तर मग गोळी कधी कधी बंदही होऊ शकते. पण आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही गोळी बंद करू नये, नाहीतर आपल्याला खूप त्रास होऊ शकतो, डोक्यात ब्लिडिंग पण होऊ शकतं. म्हणून गोळी आपणहून कोणीही बंद करू नये. मात्र रेग्युलरली आपण प्राणायाम करायचा आणि रेग्युलरली बीपी चेक करत राहायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे कपालभाती. आपण यात फोर्सफुली म्हणजे जोराने हवा बाहेर सोडतो आणि ऑटोमॅटिक हवा मध्ये येते. ठीक आहे. म्हणजे काय, आपली ही जी पोट आहे, जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा मध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. श्वास सोडताना नाकातून आपण शिंक कशी येते त्याप्रमाणे. जर कोणाला जमत नसेल तर मी सांगेन तुम्हाला काय करायचं. ठीक आहे. पण प्रयत्न करा की पाठीचा कणा स्ट्रेट ठेवायचा आणि मला जमत नाहीये सुरू ठेवा. ज्यांना जमतं सुरू ठेवा. ज्यांना जमत नाहीये, कोऑर्डिनेशन होत नाहीये, त्यांनी काय करायचंय की सुरुवातीला तोंडाने फुकायचं बाहेर. म्हणजे जसं आपली आजींचं काय व्हायचं पूर्वीला, तिथे जर विजायला लागला तर काय करायचे, फुंकायचे. असे करायचे की नाही, त्याप्रमाणे करा. नंतर मग तोंड बंद करून नाकाने करा. म्हणजे पूर्वीच्या लोकांचा ऑटोमॅटिक कपालभाती व्हायचा, आता होत नाही. ठीक आहे. तर आपण आता आपण करायचं. फास्ट करू शकतात, आपल्या कॅलरीज पण खर्च होते. स्लो. सुरुवातीला जमत नसेल तर अर्धा मिनिट, नंतर मग 1 मिनिट, असं आपण त्याचा वेळ वाढवू शकतो. नंतर एक आहे भ्रामरी प्राणायाम. ज्यांना हेडेक आहे, ज्यांना सायनस प्रॉब्लेम आहे, त्यांना हा उपयुक्त ठरतो. तर बघा, जे पण आपण प्राणायाम किंवा योगासनं करतो ते जर आपण आजार व्हायच्या आधी केले तर आपल्याला ते आजार सहसा होत नाही. पण एकदा काही आजार झाले की मग आपल्याला वेळ लागतो किंवा मग अपूर्ण बरे होतात. त्याकरता मग आपल्याला ॲलोपॅथीची आपल्याला आवश्यकता पडते. म्हणून आपण आता हा एक प्राणायाम करणार. जर आपण रेग्युलरली केला तर आपल्याला हेडेक, मायग्रेन, सायनस इश्यू आपल्याला होणार नाही कॉमनली. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपले ह्याच्यात 3 बोटं आहेत, हे डोळ्यांवर ठेवायचे, डोळे मिटायचे सॉफ्टली. इंडेक्स फिंगर जे मधलं जे मेन फिंगर आहे आपल्यावरचं, सेकंड फिंगर, ते आपल्याला डोक्यावर ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि आपल्या अंगठ्याने आपले कान बंद करायचे आहे. त्याच्या आधी आपल्याला लांब श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. मग आवाज करताना मी तुम्हाला एकदा मी हे करणार, नंतर मग तुम्ही करा. ठीक आहे. आतमध्ये घेऊन असं ध्वनी करताना पूर्ण व्हायब्रेशन्स बॉडीमध्ये जाऊ द्या. परत एकदा अजून एकदा अजून लास्ट टाइम करून थांबवायचं. थांबवायचं आहे आता सर्वांनी.
सर्वांचे कान बंद होते ना, म्हणून ऐकायला नाही आलं, म्हणून जास्त वेळ झाला, पण खूप चांगलं, काही हरकत नाही. ठीक आहे. तर हे 4 जरी प्राणायाम आपण केले तरी पण आपल्याला जे तुम्ही सांगितले जे प्रॉब्लेम्स आहेत ते होणार नाही, आणि झाले जरी तरी लवकर कंट्रोल. हे प्राणायाम रोज आपण 10 मिनिट तरी केले तरी भरपूर आहे. त्याच्यानंतर आपण काही योगासनं बघणार आहोत, सिंपल योगासनं जे आपण घरी करू शकतो आणि कोणाची गायडन्सची पण आपल्याला गरज पडणार नाही, अशी आपण आसनं आपण शिकणार आहोत.